शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाच्या वतीनं भारत-पाकिस्तान संबंध या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर यशवंत थोरात यांच्या 2 दिवसीय विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं। पहिल्या दिवशीच्या व्याख्यानमालेला MBA विभागाचे समन्वयक डॉक्टर अण्णासाहेब गुरव, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। भाषणाच्या सुरुवातीलाच भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आपल्याला युद्ध हवं आहे की शांती असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित करून डॉक्टर थोरात यांनी आपल्या मांडणीला प्रारंभ केला। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा इतिहास, संस्कृती, खानपानाच्या सवयी, आवडीनिवडी अशा अनेक बाबींमध्ये साधर्म्य आहे। भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक हे एकमेकांपेक्षा फार वेगळे नाहीत, मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मात्र मूलभूत तात्विक फरक असल्याचं डॉक्टर थोरात यांनी सांगितलं। भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाच्या तर पाकिस्तान इस्लामिक राष्ट्रवादाच्या पायावर उभा आहे। भारतात 1857च्या उठावानंतरच्या कालखंडात हिंदू मुस्लिम भेदनीतीचा उदय झाल्याचं त्यांनी सांगितलं। पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत भारतासोबत युद्ध करू शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। डॉक्टर थोरात यांनी या व्याख्यानात भारत पाकिस्तानच्या निर्मितीवेळची परिस्थिती, संयुक्त राष्ट्रसंघांमध्ये झालेला ठराव या अनुषंगानं आकारास आलेला इतिहास विस्तृतपणे विशद केला। ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी काश्मीरी जनता ही कधीच पाकिस्तान समवेत नव्हती हे 1948 मध्येच सिद्ध झाल्याचं सांगितलं। आज चीन आणि पाकिस्तान संबंधांचे एक नवे समीकरण आकाराला आलं असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचं पवार यांनी सांगितलं। डॉक्टर गुरव यांनी युद्ध नव्हे तर शांतता हा विकासाचा पाया असल्याचं नमूद केलं। यावेळी राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश पवार, डॉक्टर उषा थोरात, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर नितीन माळी आदी उपस्थित होते। दरम्यान व्याख्यानमालेचं शेवटचं पुष्प गुंफताना डॉक्टर थोरात यांनी दक्षिण आशियामध्ये आपल्या वर्चस्ववादासाठी भारत आणि पाकिस्तानचा वापर करणारे खरे खेळाडू अमेरिका आणि चीन आहेत याची जाणीव राखून या देशांनी वेळीच सावध व्हायला हवं असं सांगितलं। यावेळी स्वातंत्र्योत्तर पाकिस्तानची कहाणी या विषयाच्या अनुषंगानं फाळणीनंतर स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानच्या वाटचालीचा सविस्तर वेध डॉक्टर थोरात यांनी घेतला। ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी पराकोटीची धर्मांधता आणि टोकाच्या भेदाभेदातून पाकिस्तानात केवळ दहशतवादी संघटना फोपावल्याचं सांगितलं। बदलत्या भूराजकीय आणि भूअर्थशास्त्रीय परिप्रेक्ष्यातून भारत-पाकिस्तान संबंधांचं आकलन करून घेणं आवश्यक आहे। जागतिक शक्तींच्या तालावर नाचावयाचे की हातात हात घालून स्वतःचा मार्ग चोखाळावयाचा याचा निर्णय दोन्ही देशांनी सुज्ञपणे घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर उषा थोरात, डॉक्टर रवींद्र भणगे, डॉक्टर सुखदेव उंदरे, डॉक्टर जयश्री कांबळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते।